हॅलो फ्रेंड्स, सुवर्णस ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि यानंतरचे ब्लॉगसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील। चला तर मग ह्या ब्लॉगला सुरुवात करूया। मी मूळची महाराष्ट्रामधली आहे, पण माझ्या लग्नानंतर माझ्या मिस्टरांना इथे जॉब असल्यामुळे आम्ही रायपूरला असतो। रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे, हे सर्वांना माहीत असणारच। आमचं लग्न 2020 मध्ये झालं होतं आणि तेव्हा मला वाटते कोरोनाची सुरुवात झाली होती। कोरोनामध्ये आमचं लग्न झालं आणि मग मी रायपूरला शिफ्ट झाली। कसं असते ना मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणचा परिसर आपल्याला त्याची सवय झालेली असते। मी तर लहानपणापासून महाराष्ट्रातच वाढली, महाराष्ट्रातली मराठी आपल्याला बरोबर समजते। परंतु माझं लग्न जेव्हा झालं त्यानंतर माझ्या मिस्टरांना जॉब रायपूरमध्ये होता। रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे आणि इकडे छत्तीसगडी भाषा चालते। त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते की बाई मी नवीन शहरात गेल्यावर कसं करेल। आपण नवीन शहरात जरी गेलो तरी आपल्याला खूप भीती वाटते की आपण तिथे ॲडजस्ट कसं होणार। परंतु हे तर माझं राज्य बदललं होतं आणि हे राज्य बदलल्यामुळे तिथली भाषा, तिथल्या लोकांसोबत मी कशी ॲडजस्ट करणार हे सर्व मला माहीत नव्हतं। परंतु म्हणतात ना, जैसा देश वैसा भेस, त्याचप्रमाणे माझ्यासोबत घडलं आणि मी इथं आल्यानंतर मला हळूहळू इथची सवय पडू लागली आणि छत्तीसगडी ही भाषासुद्धा मला थोडीफार येते आणि समजते सुद्धा। आता तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आमचं लग्न 2020 नंतर झालं, त्यामध्ये कोरोना होता, स्कूल सगळ्या बंद होत्या। मी माहेरी माझ्या घरी असताना स्कूलवर जॉब करायची, त्यामुळे मला मुलांना शिकवायची सवय होती, तर मी इथं जॉब शोधू लागली। त्यानंतर 2023-24 मध्ये मी एका स्कूलवर जॉईन झाली आणि त्या ठिकाणी मी जॉब करायला लागली। आणि म्हणतात ना, जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला आणखीच माहिती होते आणि ओळखसुद्धा होते। त्याचप्रकारे माझ्या स्कूलमधल्या टीचरसुद्धा खूप चांगल्या होत्या आणि माझे विद्यार्थीसुद्धा चांगले होते। जी छत्तीसगडी भाषा आहे त्यांनीसुद्धा मला शिकवली आणि बाहेर कसं कोणती भाषा बोलतात आणि कसं वागरायचं सुद्धा मला शिकवली आणि हळूहळू मला इथलं सर्व माहीत झालं आणि मी बाहेर पडायला लागली आणि आता मला इथं मी खूप चांगली ॲडजस्ट झाली। आणि रायपूर शहर हे खरंच खूप छान शहर आहे। जर तुम्ही इथं याल छत्तीसगडमध्ये तर रायपूर या सिटीला नक्कीच भेट द्या, तुम्हाला खूप आवडेल। इथं पाहण्यासारखे सुद्धा खूप ठिकाणं आहेत। आणि आता सांगायचं झालं माझ्या घराबद्दल, तर माझ्या घरी कोण कोण आहे तर आम्ही इथं रायपूरमध्ये माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं आणि आम्ही अशी 4 जणांचा परिवार आहे। मला 2 ट्विन्स बाळ आहेत आणि हे बाळ तुम्हाला मी नक्की यांना पुढच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आणि ते तुम्हाला नक्की खूप आवडतील आणि माझे सगळे ब्लॉग्स तुम्हाला खूप आवडतील। तर या ब्लॉगला मी इथेच थांबवते आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या पुढच्या ब्लॉगला नक्की भेट द्या। धन्यवाद।